शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचे चरित्र एका जनार्दनी रागावून निघून गेलेले शास्त्री बुवा आणि त्यांच्या वाटेकडं एकटक पाहत एकनाथ काही हिरमुसला. ओसरीवरच्या देवघरा शेजारच्या कोपऱ्याचे गुडघे हनवटीशी टेकून एकटाच विचार करीत बसला. मनात उठणाऱ्या प्रश्नचिन्हाच्या चक्रीवादळाने आपल्याला भोवळ येत आहे असं त्याला वाटू लागलं. आपल्या हातून नकळत शंभूभट्टांसारख्या ज्येष्ठांचा अपमान झाला याची त्याला खंत वाटू लागली. सूर्य मावळतीला झुकला. गायी गुजी रानातून घराकडे निघाल्या. मंदिरातले नंदादीप चेतले. एरंडीच्या तेलाचा लामण दिवा घेऊन सरस्वतीबाई ओसरीवर आल्या. कोपऱ्यात बसलेल्या एकनाथाला पाहून त्यांना काहीसा धक्का बसला. रोज यावेळी गोदामाईच्या वाळवंटात हमामा हुतुतू खेळणारा, चेंडूफळीचा डाव मांडणारा आपला हा उत्साह भरला नातू आज असा कातरवेळी ओसरीच्या कोपऱ्यात दुष्शीत बसलेला पाहून त्यांचा अंतःकरण कळवळलं. त्याच्या जवळ बसून त्याच्या कपाळावर ममतेनं हात फिरवीत त्यांनी कातर स्वरात विचारले, काय झालं माझ्या बाळकृष्णाला? अशा कातरवेळी दुष्शीत होऊन का बसला इथं? एकनाथाने अबोलपणे हरवलेल्या दृष्टीतून आजीकडे फक्त पाहिले. कसानुस होतय का? अगं बाई, कपाळालाही गरम लागतय. चल उठ, माझ घरात पासोडीवर पड जरा. मी भाताचे आधण ठेवते चुलीवर. उठ उठ, तूप भात खा. चवीला लिंबाचं लोणचं घे, छान वाटेल तुला. सरस्वतीबाई वात्सल्य स्वरात म्हणाल्या, मला काहीही होत नाहीये आजी, मी अगदी छान आहे. कपाळावरचा आजीचा हात दूर करीत एकनाथ म्हणाला, मग असा का बसला आहेस इथं दिवा भितासारखा? शंभूभट्ट रागवले. उद्यापासून पुराण सांगायला येणार नाही म्हणाले. अरे पण का? माझ्याकडून नकळत त्यांचा अपमान झाला. म्हणजे तू काही अगोचर प्रश्न विचारले असशील. मी फक्त एवढंच विचारलं, शेंडी तुटली, जानवं तुटलं तर ब्राह्मणत्व नाहीस होतं का? हा कसला बाई प्रश्न? उंबराच्या झाडाला आंबा लटकेल का असं विचारणं झालं हे. परमेश्वराची इच्छा असेल तर घडेल ही कदाचित तसं. देवाच्या असं कधी मनात येणारच नाही. आणि तसं असतं तर देवानं दोन स्वतंत्र झाडं निर्माण केली नसती. एका झाडाला दोन्ही फळं, गंमतच गंमत. देवानं फक्त एकच वृक्ष निर्माण केला आजी, माणूस नावाचा. माणसानेच त्याचे 4 भाग केले आणि त्याचा चातुर्वर्ण्य बनवला. सवर्णाला गोड फळे आणि शूद्राला फक्त कटू. मामांजींचा अंश शोभतोच खरा, मला मेलीला काय कळणार त्यातलं. आता उठ, देवापुढे दिवा लाव, शुभम करोती म्हण. इकडून घरी येणं झालं की वाढते जेवायला. आज वरण फळं केली आहेत, ती गोड मानून घे. रात्री सरस्वतीबाईंनी एकनाथांचे आजोबा
चक्रपाणी यांना एकनाथांची सारी कथा सांगितली. सकाळचा पूजापाठ आवरल्यावर चक्रपाणी ओसरेवरच्या बैठकीवर एकनाथाला घेऊन बसले. एकनाथ अजूनही मूकच होता. त्याच्या पाठीवर थोपटून त्यांनी आपल्या वडिलांच्या गाथेची पोथी फडताळातून बाहेर काढली. त्यातलं एक विशिष्ट पान बाहेर काढून एकनाथासमोर ठेवलं व ते गंभीर स्वरात म्हणाले, एकोबा, वेदांत सिद्धांताचा बोध न होता त्यावर बाष्कळ चर्चा शंभोवट्टासारखे सारेच करतात. त्यासाठी अंतरी जिव्हाळा असावा लागतो. परमेश्वराच्या अस्तित्वावर श्रद्धा असावी लागते. त्याच्या सगुण रूपाचे स्तवन केले ना की साऱ्या सिद्धांताची कोडी आपोआप सुटतात रे. अंतरी सदैव सात्विकाचे झरे फुटतात. तुझ्या पंजोबानी यासाठी देवाजवळ फक्त त्यांचं प्रेम मागितलं. वाच वाच हा तुझ्या पूर्वजन्मीचा आनंद. एकनाथ आपल्या पंजोबांचा अभंग वाचता वाचता हर्षभरीत झाला. वेदांत सिद्धांत ऐकून या गोष्टी मन झाले चावटी देवराया. परी त्याचा बोध नये काही चित्ता फजिती तत्वता मागे पुढे. संसाराचे जाळे पडत असे गुंती करिता कुंथा कुंथी न निघेची. भानुदास म्हणे सावळ्या श्रीरामा देई तुझा प्रेमा काही नको. भानुदासांचा अभंग वाचल्यावर एकनाथांच्या मनीप्रकाशाचा एक कोवळा किरण पडला. सांगणाऱ्याच्या मनी श्रद्धा हवी. त्या श्रद्धेमुळे सारे दुरितमळ नाहीसे होते. भानुदासांची कथा त्याने चक्रपाणीच्या कडून अनेक वेळा ऐकली होती. विजयनगरच्या राजाने उभारलेल्या शूळाला पालवी फुटली. भानुदासांच्या आत्यंतिक भक्तिप्रेमामुळे कडिकुलपात बंदिस्त केलेली पांडुरंग मूर्ती त्यांना परत मिळाली. त्या भक्तीच्या शक्तीवरच ती लहान रूप घेऊन पडशीत सामावली. पंढरपुरी विठेवर उभी करताच पुन्हा पूर्ववत झाली. देवाची कैद संपली. भक्तांना त्यांचं निधान परत मिळालं. सार साजीर झालं. भानुदास कसोटीला उतरले. संत मंडळात ज्ञानोबा नामा चोख्याप्रमाणे स्थिर झाले. पण हे प्रश्नचिन्ह एकनाथांची पाठ सोडीना. आजोबा, पंजोबानी पांडुरंगाची एका कैदीतून सुटका केली खरी, परंतु दुसरी कैद त्याला आजवर तरी चुकली नाही. पुढे तरी केव्हा चुकेल कुणास ठाऊक. आलास का मूळ पदावर प्रश्नावलीच्या, कुठले रे दुसरे कैद. बहुजनांना त्यांचं मुखावलोकनही अशक्यप्राय करून टाकलं आहे. आपण वेदमूर्ती म्हणून घेणाऱ्यांनीच जोपर्यंत ईश दर्शनाचा आपला आनंद त्यांना मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या दृष्टीने देव कैदेतच नाही का. एकनाथा, तू दयाळ आहेस. भानुदासांची सात्विकता तुझ्या अंतरी अवतरली आहे. तुला पडलेला रूढीबंधनाचा प्रश्न ज्ञानोबालाही पडला होता. सद्गुरूंच्या कृपा प्रसादामुळे तो दूर झाला. मी, तुझी आजी, शंभोवट ही सारी संसारी माणसं. तुझा प्रश्न सोडवायला तुला पूर्ण ज्ञानी सद्गुरूच हवा बघ.
चक्रपाणी कुठेतरी शून्यात टक लावून पाहत म्हणाले, कुठे भेटतील हे सद्गुरू? एकनाथाने कुतूहलाने विचारले. गुरु शिष्य भेटीचा क्षण ही ईश्वर योजना असते बाळ. तो क्षण आला की तू आपोआप ओढला जाशील सद्गुरूंकडे. त्यावेळी आम्ही कुणीच तुला थोपवू शकणार नाही. चक्रपाणी एकनाथाला घट्ट जवळ घेऊन उद्गारले. संत भानुदासांचा सगुण भक्तीचा विचारही एकनाथांच्या मनाचे समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. एकनाथ अहोरात्र अस्वस्थ राही. न पाहिलेल्या अनामिक सद्गुरूंची वाट पाहण्याची ओढ आणि चातुर्वर्ण्यातील श्रेष्ठ कनिष्ठतेवर उपाय, या दोन ताणामुळे तो रात्र रात्र जागा असे. स्वतःच्याच विचारचक्रात गरगरत असे. सारी समाज रचनाच त्याला किडलेली वाटू लागली. आपल्या समोरच्या ताटातले मिष्ठान्न मिटक्या मारीत खाणारे ग्रस्त, त्यांच्या दाराशी आलेल्या गोरगरिबांच्या फाटक्या धडप्यात मुठपसा अन्न घालायलाही राजी नसायचे. मुखाने रुचा पाठ म्हणणारे ब्राह्मण शूद्राची नुसती सावली पडली तरी शिव्या घालायला कमी करायचे नाहीत. सारे शास्त्री पंडित संत महंत डबक्यातल्या बेडकासारखे. क्षीरसागराच्या व्याप्तीची जाणीव त्यांना कुठली असायला. आजोबा आजीला काही कळेना, हे एवढंस पोर सारखं दुश्चित का राहतं? एकटच आढ्याकडे पाहत तासन तास का बसतं? त्याला खाणं पिणं का गोड लागत नाही? कडूस पडलं तरी गावा कुसा बाहेरच्या झोपड्याभोवती ते सारखं भिरभिरीत का राहतं? तिथल्या गोरगरिबांची दुःख पाहून याचे डोळे का पाणावतात? आजोबांना थोडं फार कळलं होतं, पण आजीचं काय? तिचे प्रश्न ऐहिकातले, नातवाचे प्रश्न अध्यात्मातले. आजीचे प्रश्न लौकिकातले, नातवाचे प्रश्न अलौकिकातले. आजीचे प्रश्न लोकव्यवहारी तर नातवाचे प्रश्न देवव्यवहारी. दोघात साम्य एकच. दोघेही प्रश्न मालिकेतच गरगरत होते. आजीने लाडू दिला, नातू भिक्षेकरांच्या कटोऱ्यात टाकणार. भोवरा दिला, संध्याकाळी तो दिसणार डोंबाघरच्या नागड्या पोराच्या हातात. नदीवर जाताना अंगावर रेशमी पैरण घातलेला चक्रपाणी कुलकर्ण्याचा हा नातू घरी परत येताना कधी कधी उघडा बंब यायचा. 4-8 दिवसांनी सुयाबिब घेऊन येणाऱ्या कोल्हाटणीच्या मागे पाय ओढत येणाऱ्या शेंबड्या पोराच्या अंगावर ढगळपणी ती पैरण लोंबत असलेली दिसायची. आजी म्हणायची, एकुलता एक नातवाला पिस लागलं. रोज ती सायंकाळी एकनाथाची दृष्ट काढायची, कानावर बोट मोडून आलाबला घ्यायची. चक्रपाणींना एकनाथात कधी कधी विठ्ठल दिसायचा. त्याच्या तेजस्वी मुखमंडलाकडे एकटक पाहत ते भानुदासाचा अभंग गुणगुणायचे. वेदशास्त्राचे सार तो हा विठ्ठल विठेवर, पुढे शोभे चंद्रभागा, स्नाने उद्धार या जगा. पद्मतळे गोपाळपूर, भक्त आणि हरिहर. भानुदास जोडोनी हात, उभा सामोरा तिष्ठत, उभा सामोरा तिष्ठत. आषाढच हो अंगी कोसळला. गोदामाई फुपाटली. दोन्ही तीरावरचा मंगल धुवून काढून सागराकडे धावली. कोवळी श्रावणातली उन्हा अंगावर घेत गायीगुजी धरतीचं हिरवं देणं अंगीकारून टम्म फुगल्या. कोटरातल्या अंडजांना पंख फुटले. इवल्या इवल्या डोळ्यांनी सारा आसमंत निरखीत त्यांनी घरट सोडून आकाशात सूर भरारी मारली. आता घरी बसून गुरुची वाट पाहण्यात अर्थ नाही. त्याच्या शोधासाठी आजोबा आजीचा मायापास सोडून
आपण बाहेर पडायला हवं असा एकनाथाने ठामपणे निर्णय घेतला. कलत्या दुपारीच सवगड्यांच्या बरोबर वाळवंटात गेलेला एकनाथ सायंकाळ गडद झाली तरी घरी परतला नाही. सरस्वतीबाई कावऱ्या बावऱ्या झाल्या. देवासमोर त्याने टाहू फोडला. आई बापाहून असलेला हा पोर कुळाचा दीप म्हणून आजवर जीवापाड जपला. तळहत्ती सांभाळून ठेवला. आज अचानक निसटला कसा? का गोदावरीनं गिळला, सर्पाने डंखला, का अम्लेच्छाने पळवला? सारी प्रश्नचिन्हे एकनाथाभोवती घोटाळत होती. चक्रपाणीही साऱ्या पैठणाला प्रदक्षिणा घातली. एकोबांची खून कुठेच जाणवेना. जड पावलाने ते परतले. मनोमनी त्यांना उमगलं होतं, मुमुक्षू एकनाथ सद्गुरूंच्या शोधासाठी बाहेर पडला असणार. भानुदासांची पुण्याई त्याच्या पाठी आहे आणि तीच त्याला योग्य मार्गाने हाती धरून नेईल. त्याला सद्गुरू भेटल्याची शुभ वार्ता एका शुभ दिनी आपल्या कानावरती नक्की पडेल. देवासमोरचा विझलेला नंदादीप त्यांनी पुन्हा चेतविला. अर्धवट ग्लानीत असलेल्या पत्नीला बस्त केलं. झारीतलं तीर्थ तिच्या डोळ्यांना लावून ते तिला हळूहळू माझघरात घेऊन आले. तिला वाकळीवर झोपून तिच्या अंगावर धावळी पांघरीत ते गंभीर स्वरात पुटपुटले. सुखे दुःखे समेक कृत्वा लाभा लाभव जया जय. सद्गुरूंच्या शोधात दिशाहीन झालेला एकनाथ गाव सीमा ओलांडून कुठे आला, कसा आला त्याचं त्याला कळलं नाही. आणि पश्चिम क्षितिजावर सूर्यबिंब बुडालं. दिशा झाकोळल्या. रात किड्याने किरकिर सुरू झाली. लिंबावर डोलणाऱ्या गवताच्या कोट्यातल्या सुरगणींनी पिलं पंखाखाली घेऊन आपले येवले डोळे मिटून घेतले. टेंभुर्णीच्या झाडावर चमकणाऱ्या काजव्यांनी दिवाळी साकारली आणि बाभळीच्या झाडावरचा एकाकी कावळा मधूनच आर्तपणे काव काव करून आपल्या सखीला साद घालू लागला. अनवाणी पायाने काटेरी पांदीतून चालणारा एकनाथ अचानक थबकला. त्याच्या मनात काही आगळेच तरळले. पुन्हा एकदा कावळ्याने दीर्घ साद घातली. एकनाथाला आजीने शिकवलेली ज्ञानेश्वरांची विरहिणी आठवली. पैल तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे, शकून गे माये सांगत आहे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ.